भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे. पण आज आपण त्यांच्या एका वेगळ्याच पैलूवर बोलणार आहोत. एक अशी ओळख जी अनेकदा दुर्लक्षित राहते. डॉक्टर आंबेडकर एक अर्थतज्ञ आणि विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे म्हणजे रिझर्व्ह बँक, तिच्या स्थापनेमागे त्यांची वैचारिक शक्ती कशी होती हे आपण आज उलगडून बघणार आहोत. आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर राहुल खरात यांचा एक सखोल शोध निबंध आहे जो यावर प्रकाश टाकतो. आजची आपली चर्चा त्यावरच आधारित असेल. चला तर मग या विषयाच्या जरा खोलात जाऊया. सुरुवात इथून करूया की ज्यावेळी रिझर्व्ह बँक नव्हती तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती नेमकी होती तरी कशी, म्हणजे सगळा कारभार कसा चालायचा? हो, आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण त्याशिवाय आपल्याला रिझर्व्ह बँकेची गरजच का होती हे कळणार नाही. कल्पना करा, देशात पैशावर कोणाचंही एक ठोस नियंत्रण नाहीये. त्या काळात भारताची सगळी आर्थिक व्यवस्था इम्पिरियल बँक ऑफ इंडियाच्या हातात होती, जी पूर्णपणे ब्रिटिश नियंत्रित होती. पण गंमत म्हणजे ही बँक सरकारची बँक म्हणून हे काम करायची आणि त्याच वेळी स्वतःचा व्यावसायिक नफाही बघायची. अच्छा, म्हणजे पंचही मी आणि खेळाडूही मी असा काहीसा प्रकार होता. अगदी तसंच. आणि यामुळे व्हायचं काय की अनेकदा ते असे निर्णय घ्यायचे जे बँकेच्या फायद्याचे असत पण देशाच्या आर्थिक हिताचे नसत. बँकिंग व्यवहार पूर्णपणे अनियंत्रित होते. म्हणजे कोणतीही बँक कधीही बुडू शकत होती. लोकांचे पैसे असुरक्षित होते. आणि सर्वात मोठा धोका हा होता की भारताचं चलन म्हणजे रुपया आणि पतपुरवठ्याचं धोरण हे थेट लंडनमधून ठरवलं जायचं, जे नेहमी ब्रिटिश साम्राज्याच्या हिताचं असायचं. बरोबर. आणि याच पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा उदय होतो. त्यांचं शिक्षण कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झालं होतं, जिथे त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला होता. हो, आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं ठरवते. ते केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर एक प्रशिक्षित निष्णात अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी फक्त समस्या नाही सांगितली, तर त्यावर एक ठोस उपाय दिला. आणि तो उपाय होता त्यांचं 1923 साली प्रकाशित झालेलं पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ऑरिजिन अँड इट्स सोल्युशन. हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे RBIच्या स्थापनेचा वैचारिक पायाच होता. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकात त्यांनी असा कोणता विचार मांडला होता जो त्या काळात इतका क्रांतिकारी ठरला? इथेच खरा कळीचा मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी फक्त रुपयाच्या दराबद्दल नाही, तर भारताच्या आर्थिक सार्वभौमत्वावर बोट ठेवलं. त्यांचं म्हणणं होतं की भारताचा रुपया ब्रिटिशांच्या पाऊंड स्टर्लिंगशी जोडलेला आहे आणि हीच आपली सर्वात मोठी आर्थिक गुलामगिरी आहे. हे जरा सोप्पं करून सांगाल का? म्हणजे रुपया पाऊंडशी जोडलेला होता म्हणजे नेमकं काय व्हायचं? त्याचा सामान्य माणसावर काय परिणाम व्हायचा? नक्कीच. याला एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी आली, तर तिथली बँक पाऊंड मजबूत करण्यासाठी व्याजदर वाढवणार. आता रुपया पाऊंडशी जोडलेला असल्यामुळे भारतात जरी तेजी असली तरी आपल्यालाही नाईलाजाने व्याजदर वाढवावे लागणार. याचा थेट परिणाम भारतीय उद्योगांवर, व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या कर्जावर होणार. म्हणजे आपल्या घरात चूल पेटवायची की नाही हे लंडनमध्ये बसून ठरवलं जात होतं. डॉक्टर आंबेडकरांनी यालाच आर्थिक गुलामगिरी म्हटलं. अरे बापरे, म्हणजे राजकीय स्वातंत्र्याची चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी आर्थिक स्वातंत्र्याची गरज ओळखली होती. मग त्या काळातले ब्रिटिश अर्थतज्ञ याचं समर्थन का करत होते? त्यांचा काय फायदा होता यात? उत्तम प्रश्न. ब्रिटिशांचा युक्तिवाद असा होता की पाऊंडशी जोडल्यामुळे रुपयाला स्थिरता मिळते आणि ब्रिटिश साम्राज्यासोबत व्यापार करणं सोपं जातं. पण ही स्थिरता भारतासाठी एकतर्फी आणि हानिकारक होती. डॉक्टर आंबेडकरांनी डेटा आणि पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध केलं की ही तथाकथित स्थिरता म्हणजे ब्रिटनचा आर्थिक आरोग्यासाठी भारताने दिलेली किंमत होती. त्यांनी ठामपणे सांगितलं की भारताला स्वतःच्या आर्थिक गरजानुसार चलन धोरण ठरवण्याचं स्वातंत्र्य हवं. म्हणजे आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकातून एक वैचारिक बॉम्बच टाकला होता. साहजिकच ब्रिटिश सरकारला याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. बरोबर. आणि याच बौद्धिक दबावामुळे 1926 मध्ये ब्रिटिश सरकारने हेल्टन यंग कमिशनची स्थापना केली, ज्याला रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स असेही म्हणतात. इथे डॉक्टर आंबेडकरांना आपले विचार थेट सम्राटाच्या प्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाली. हा एक प्रकारचा बौद्धिक सामनाच होता. एक भारतीय अर्थतज्ञ विरुद्ध संपूर्ण ब्रिटिश आर्थिक व्यवस्था. आणि या कमिशनसमोर त्यांनी काय मांडलं? त्यांच्या प्रमुख शिफारसी काय होत्या? त्यांनी 4 प्रमुख शिफारसी केल्या.
आणि प्रत्येक शिफारस म्हणजे भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या इमारतीचा एक एक खांब होता असं म्हणता येईल. पहिली आणि सर्वात क्रांतिकारी शिफारस होती एका स्वतंत्र मध्यवर्ती बँकेची स्थापना. 1 मिनिट, म्हणजे ते ब्रिटिशांनाच सांगत होते की तुम्ही एक अशी संस्था बनवा जी तुमचंच ऐकणार नाही. हे तर खूपच धाडसाचं वाटतंय. अगदी. आणि हेच त्यांचं ब्रिलियन्स होतं. त्यांचं युक्तिवाद इतका जबरदस्त होता की तो नाकारता येणं शक्यच नव्हतं. त्यांनी सांगितलं की सरकारं निवडणुकीच्या राजकारणामुळे अनेकदा लोकप्रिय पण आर्थिकदृष्ट्या घातक निर्णय घेतात, जसं की अमाप नोटा छापणे. यामुळे महागाई वाढते आणि त्याचा सर्वात जास्त फटका गरिबांना बसतो. त्यामुळे पैशावर नियंत्रण ठेवणारी संस्था ही रोजच्या राजकारणापासून दूर म्हणजे स्वायत्त असली पाहिजे, अगदी न्यायालयासारखी. हा युक्तिवाद इतका प्रभावी होता की कमिशनला तो मान्य करावा लागला. म्हणजे आर्थिक निर्णय हे राजकीय सोयीनुसार नाही तर आर्थिक तत्वांनुसार घेतले जावेत, हा त्यांचा आग्रह होता. आणि दुसरी शिफारस काय होती? दुसरी शिफारस होती एक स्थिर चलन धोरण. पण हे स्थैर्य ब्रिटिशांच्या पाऊंडवर अवलंबून नसावं. त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डऐवजी गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कार केला, जेणेकरून रुपयाचं मूल्य देशांतर्गत आर्थिक स्थितीवर आधारित राहील. सोप्या भाषेत सांगायचं तर रुपयाचं आरोग्य भारताच्या तिजोरीनुसार ठरावं, लंडनच्या नाही, असं त्यांचं मत होतं. आणि बँकिंगबद्दल काय? सुरुवातीला तुम्ही म्हणालात की बँकांवर कोणाचंच नियंत्रण नव्हतं. बरोबर. तिसरी शिफारस त्यावरच होती. बँकिंगच्या कामकाजावर कडक नियंत्रण. त्या काळात अनेक लहान मोठ्या बँका लोकांकडून ठेवी घ्यायच्या आणि नंतर बुडायच्या. यात सामान्य माणसाची आयुष्यभराची कमाई क्षणात नाहीशी व्हायची. हे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी सर्व बँकांवर नजर ठेवणारी आणि त्यांचे नियमन करणारी एक मध्यवर्ती संस्था असावी, असं त्यांनी ठामपणे मांडलं. म्हणजे सामान्य माणसाच्या पैशाच्या सुरक्षेची हमी देणारी एक व्यवस्था त्यांना हवी होती. आणि चौथी शिफारस या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक विचार मांडणारी होती. ती होती देशासाठी एक संरचित आर्थिक धोरण तयार करणे. म्हणजे देशाची साधनसंपत्ती, कर प्रणाली, सरकारी खर्च याचं एक नियोजनबद्ध धोरण असावं, जे देशाच्या विकासाला चालना देईल. केवळ एक बँक स्थापन करणे हा उद्देश नव्हता, तर देशासाठी आर्थिक सार्वभौमत्व आणि स्थैर्य निर्माण करणं ही त्यामागची दूरदृष्टी होती. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय झाला? कमिशनने त्यांच्या शिफारसी स्वीकारल्या का? हो. हिल्टन यंग कमिशन त्यांच्या युक्तिवादाने आणि विश्लेषणाने इतकं प्रभावित झालं की त्यांनी मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस केली. आणि असं म्हणतात की कमिशनच्या अहवालातील अनेक भाग आणि काही ठिकाणी तर शब्दरचनाही थेट डॉक्टर आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातून उचलली होती. खरंच, ही गोष्ट तर फार कमी लोकांना माहीत असेल. हो, हे त्यांच्या बौद्धिक कामाला मिळालेलं सर्वात मोठं श्रेय होतं. याच शिफारशींच्या आधारे ब्रिटिश सरकारने 1934 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट मंजूर केला आणि अखेरीस 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. जरी आरबीआयची स्थापना ब्रिटिश राजवटीत झाली असली तरी त्याचा वैचारिक DNA पूर्णपणे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा होता. म्हणजे आरबीआयच्या जन्माची कहाणी ही डॉक्टर आंबेडकरांच्या आर्थिक दूरदृष्टीशिवाय अपूर्णच आहे. त्यांनी पाहिलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या स्वप्नाची पूर्ण अंमलबजावणी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाली असेल, पण पायाभरणी त्यांनीच केली. निश्चितच. आणि हे फक्त त्या काळापुरते मर्यादित नव्हतं. आजही जेव्हा आपण आरबीआयच्या स्वायत्ततेबद्दल बोलतो किंवा महागाई नियंत्रणात आणण्याच्या धोरणांवर चर्चा करतो, तेव्हा आपण नकळतपणे डॉक्टर आंबेडकरांनी 1923 मध्ये मांडलेल्या त्याच मूळ तत्वांबद्दल बोलत असतो. त्यांचं कार्य आजही भारताच्या आर्थिक धोरणांना दिशा देत आहे. तर या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की डॉक्टर आंबेडकरांचा वारसा हा केवळ संविधानाच्या पानांपुरता मर्यादित नाही. ते आधुनिक भारताचे एक प्रमुख आर्थिक शिल्पकार होते आणि ही ओळख अनेकदा दुर्लक्षित राहते. अगदी बरोबर. त्यांचं अर्थशास्त्र, वित्त आणि चलनविषयक धोरणांचं सखोल ज्ञान भारताच्या बँकिंग प्रणालीला आकार देण्यासाठी निर्णायक ठरलं. एक द्रष्टा नेता म्हणून त्यांचं स्थान यामुळे अधिकच दृढ होतं, कारण त्यांनी केवळ राजकीयच नाही तर आर्थिक स्वातंत्र्याचाही विचार केला आणि त्यासाठी एक ठोस आराखडा दिला. आजच्या या चर्चेनंतर श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. डॉक्टर आंबेडकरांनी ज्या आर्थिक स्थिरतेसाठी एका केंद्रीय आणि स्वायत्त संस्थेची कल्पना मांडली,
त्या संस्थेचं आजच्या डिजिटल युगात जिथे UPI, डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या गोष्टी आहेत, तिथे काय स्वरूप असावं? त्यांचं स्वायत्ततेचं तत्व या नवीन आर्थिक जगात अधिक महत्त्वाचं ठरतंय की त्याला काही नवीन आव्हानं आहेत, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.